सरपंच संघटनेने जिल्हा परिषदेसमोर सुरू केलंय आमरण उपोषण। प्रशासकाच्या काळात ग्रामपंचायतीत बोकाळला भ्रष्टाचाराला आळा घालायचा असेल तर सरपंचाला प्रशासक बनवा। वर्धा जिल्ह्यातील सरपंच संघटनेनं केली मागणी। वर्धा जिल्ह्यातील सरपंच संघटनेनं ग्रामपंचायतमध्ये सरपंचाला प्रशासक म्हणून नेमावे या मागणीला घेऊन जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू केलंय। यावेळी सरपंच संघटनेच्या नेत्यांनी सरपंचांना ग्रामपंचायतीत प्रशासक म्हणून नेमावे। प्रशासकाच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळला आहे, तो दूर करायचा असेल तर सरपंचाला प्रशासक निवडणं आवश्यक असल्याचं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे। पंचायतचा जो गाडा आहे तो ग्रामपंचायत सरपंच सदस्य यांच्या मिळून चालतो आणि त्यासाठी त्यांना त्या गावाची सर्व माहिती असते आणि हे जे प्रशासक बसवले आहे आणि ग्रामसेवक आहे हे काही गावाला मुक्कामी राहत नाही, त्याच्यामुळे त्यांना 10 ते 5 किंवा त्याच्यामध्ये सुद्धा मिटिंगा राहतात। एका ग्रामसेवकाकडे 3-3, 4-4 ग्रामपंचायती आहे आणि प्रशासकाकडे तर 5-5, 7-7 ग्रामपंचायती आहे। त्याच्यामुळं ते गावाला सुद्धा येत नाही, मिटिंगही होत नाही, लोकांचं म्हणणंही ऐकत नाही आणि फक्त कागदोपत्री खर्च चालू आहे। भ्रष्टाचार विकोपाला गेलेला आहे आणि त्यामुळं गावातले कामं दुर्दशा ही पावल्या जात नाही आहे। आम्ही सरपंच होतो म्हणा किंवा आहे तर जोपर्यंत सरपंचाच्या निवडणुका होत नाही लोक आमच्या घरी येतात, आम्ही हतबल आहोत। त्याच्यामुळं हे प्रशासकीय पद जर भेटलं तर जसं आतापर्यंत लोकांना न्याय देत आलो तसंच आता याच्या समोरही देत राहू। शंभर टक्के आळा बसणार, कारण का जनतेला जबाबदेही ही सरपंचाची आणि बॉडीची असते। त्याच्यामुळं जनतेला जो जाब द्यायचा आहे तो सरपंचाने द्यायचा असतो आणि जनतेचा त्याच्यावर वाच असतो। त्याच्यामुळं भ्रष्टाचार नाच्या बरोबर असतो।